नमस्कार मंडळी, मी वनिता. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर इथे मी रवा घेतलेला आहे आणि रव्याचा नाश्ता बनवायचा आहे. आणि इथे आपल्याला दही घालायचं आहे. आणि दही छान असं मिक्स करून घ्यायचं. ह्यामध्ये मी पाणी घालते. दही मी अर्धी वाटी घेतलेला आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे मी छान असं मिक्स केलेलं आहे आणि इथे मी पुन्हा थोडंसं पाणी टाकते आणि झाकून ठेवते 15 मिनिटासाठी. इथे मी झाकून ठेवते. इथे मी भाजी बनवण्यासाठी 2 बटाटे घेतलेत उकडून आणि इथे मी घेतले टोमॅटो चिरून घेतला आहे, कांदा, शिमला मिरची आणि गाजर. छान हे असं मी बारीक कट करून घेतलेले आहे. इथे मी भाजी बनवण्यासाठी कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल टाकले आणि तेल पण गरम झालेलं आहे. इथे मी टाकते जिरे, कढीपत्ता. इथे मी आलं, लसूण आणि मिरची छान अशी मी कुटून घेतलेली आहे खलबत्त्यामध्ये. इथे मी घालते कांदा आणि या सर्व भाज्या घालून घेते. शिमला मिरची, गाजर, टोमॅटो मी छान असं तेलात परतून घ्यायचं. इथे भाज्या छान अशा परतवून झालेल्या आहेत आणि इथे मी बटाटे स्मॅश केलेले आहे. बटाटे पण घालूया. इथे टाकते मी थोडीशी हळद आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. इथे भाजी झालेली आहे. मी इथे गॅस बंद करते आणि टाकते इथे मी चाट मसाला आणि बारीक चिरलेली अशी कोथिंबीर आणि मिक्स करून घेते. छान अशी थंड करून घ्यायची. इथे मी टाकते चवीपुरतं मीठ. रवा बघते तर इथे 15 मिनिटं झालेली आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे. इथे मी थोडंसं पाणी घालते. घट्ट बॅटर करायचं. इथे मी थोडासा खाण्याचा सोडा टाकते. इथे भाजीसुद्धा थंड झालेली आहे. इथे मी ढोशांचा तवा ठेवलेला आहे आणि त्यावर तेल छान असं मी ग्रीस केलेलं आहे. तर इथे मी असं हे बॅटर टाकते आणि इथे ही भाजी अशी त्यावर ठेवायची. थोडंसं बॅटर असं वरून टाकायचं. आणि इथे त्यावर असं झाकण ठेवते आणि छान अगदी 5 मिनिटं शिजून द्यायचं. इथे मी झाकण काढून बघते. एक साईड छान अशी तयार झालेली आहे. तर आता मी इथे पलटी करते.
इथे नाश्ता छान असा तयार झालेला आहे, तर इथे मी मधून अशी छान कट करून घेते. इथे मी दुसरा पण तयार करते. छान अशी भाजी ठेवायची. थोडंसं वरून तेल सोडायचं. झाकण ठेवते. इथे छान असा नाश्ता तयार झालेला आहे आणि सोबत चटणी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, पटकन सबस्क्राईब.